सकाळचे 8 वाजता आहेत आणि तुम्हा सगळ्यांना सवय असेल आपल्या वर्तमानपत्रांमधील आवडत्या वर्तमानपत्रांमधील हेडलाईन्स वाचण्याची, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही वर्षा, आणि त्यामुळे लोकशाही मराठी घेऊन आला आहे आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी पेपरच्या बातम्या. आणि आजच्या पेपरच्या ठळक घडामोडी नेमक्या काय आहेत, हेडलाईन्स काय आहे आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूयात लोकसत्ताची हेडलाईन नेमकी काय आहे ते. निवडणुकीतूनच आव्हान, मराठा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा, आंदोलकांचं मौन, अशी ही हेडलाईन आहे. तर याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय सकारात्मक झाला नाही, तर सरकारला जेरीस आणण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे अधिकाधिक उमेदवार हे उतरवून आव्हान उभं करण्यासाठी रणनीती सुरू असल्याचं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आता ही चर्चा जोर धरू लागलेली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते तयारीला लागलेले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी अनामत रक्कम 2 गावातून 1 या पद्धतीनं उभी करावी असं ठरू लागलेलं आहे. मात्र या चर्चेला मनोज जरांगे पाटील किंवा त्यांचे जे सहकारी आहेत, जवळच्या व्यक्तींनी अद्याप होकार दिलेला नाहीये, अशी सुद्धा ही बातमी आहे. तर मराठा समाजामध्ये मात्र निवडणुकीच्या या पर्यायावर चर्चा सुरू आहे, जोरदार चर्चा सुरू असल्याचं म्हटलेलं आहे. निवडणुकीतूनच आव्हान देणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय वर्षा. लोकसत्ताची मोठी हेडलाईन म्हणावी लागेल आणि त्याचबरोबर एक मोठी बातमी सुद्धा, कारण मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांनी पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिला आहे काल अचानकपणे, आणि त्यानंतर आता जेव्हा निवडणूक येते लोकसभेची, त्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांकडून अशा पद्धतीनं चर्चा सुरू आहे आणि अशी रणनीती सुरू असल्याचा एक गौप्यस्फोट लोकसत्ताच्या या हेडलाईन मधून करण्यात आला आहे. तर मराठा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे, पण आंदोलकांचं मौन असल्याचं म्हटलंय. अगदीच फराई. यानंतर आपण एक पुढची महत्त्वाची बातमी पाहूया, ती म्हणजे महाराष्ट्र टाइम्स मधली संयमाचा अंत पाहू नका. खरं तर जरांगे पाटील आणि फडणवीसांवरती अनेक मोठे असे गंभीर आरोप केले होते आणि त्याच आरोपांना आता सरकारकडून कुठेतरी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच संदर्भातली बातमी ही महाराष्ट्र टाइम्स मध्ये ठळक बातमी खरं तर पहिल्याच पानावरती छापण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलेल्या आरोपांना सरकारच्या वतीनं जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आंदोलन करताना खरं तर कायदा हातात घेता येणार नाही असं सरकारकडून सांगण्यात आलंय. सरकारनं संयम ठेवलेला आहे, संयमाचा अंत पाहू नका असा इशाराच खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना दिलाय. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवार बोलत होते, तीच स्क्रिप्ट मनोज जरांगे का बोलत आहेत असा सवाल देखील यावेळेस मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. तर आम्ही योग्य वेळी हे सर्व बाहेर काढू असा इशारा देखील यावेळेस फडणवीसांनी दिल्याचं पाहायला मिळतं. फरा त्यानंतर काहीही बोलले तरी खपते असं कोणीच समजू नका असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खडसावल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितच वर्षा, काल पत्रकार परिषद झाली होती राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या, आणि त्यामध्ये जे काही बोललं केलं होतं त्याविषयीची ही हेडलाईन आहे महाराष्ट्र टाइम्सची. संयमाचा अंत पाहू नका, फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना सरकारकडून हे प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. यानंतर आपण बघू शकतोय पुढची हेडलाईन आहे सामना या वर्तमानपत्रामधली. त्रिकुटानं महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं, विरोधकांचा हल्लाबोल, अशी ही हेडलाईन आहे. त्रिकूट म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसतंय. तर विरोधकांनी हल्लाबोल केल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे. राज्यामध्ये सध्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे, गुंडांना राजाश्रय मिळतोय, निवडणुकीसाठी गुंडांची मदत घेतली जातेय, पोलीस ठाण्यामध्येच सत्ताधारी पक्षाचा आमदार गोळीबार करतो, घोटाळेबाज आणि कंत्राटदारांचं हित जपण्याचं काम सुरू आहे, असं सुद्धा सामनाच्या या बातमीमध्ये लिहिलेलं आहे. तर आरक्षणाच्या नावाखाली 2 समाजामध्ये वितुष्ट आणलेलं आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकीय परंपरा आहे, पण या परंपरेला सध्याच्या शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या त्रिकुटाच्या सरकारनं खड्ड्यात घातलंय. त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला जाऊन पापाचं वाटेकरी होणार नाही, अशी भूमिका घेत आज महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. तर बहिष्कार टाकण्याची घोषणा केलेली होती काल महाविकास आघाडीतील जे प्रमुख पक्ष आहेत त्यांनी, आणि त्याविषयीची ही हेडलाईन आहे सामनाची वर्षा. अगदीच. यानंतर आपण पाहूयात गुजरात समाचार आघाडीचं वृत्तपत्रातील नेमकी काय ठळक बातमी आहे ती. मी भारत सरकारला देशाच्या कानाकोपऱ्यात नेलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आणि त्याच संदर्भातली ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. फरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पंचकुई सागर किनाऱ्यालगत स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला होता. खोल समुद्रातील प्राचीन द्वारकेचं दर्शन घेणं हा आपल्यासाठी अत्यंत
दिव्य अनुभव होता असं यावेळेस मोदींनी म्हटलं. तर पांढरे डायव्हिंग हेल्मेट आणि भगवे वस्त्र परिधान केलेल्या नौदलाच्या पाणबुड्या जवानांच्या मदतीनं सागरी पृष्ठभागी प्रार्थनेसाठी हात जोडून मांडी घालत भगवान कृष्णाला अर्पण करण्यापूर्वी मोराची पिसांनी यावेळेस उपस्थितांनी अभिवादन केलं. तर पाण्यातून डुबकी मारून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं तर हे एक महत्त्वाचं विधान केलंय. धाडसापेक्षाही श्रद्धेचा भाग जास्त होता असं यावेळेस मोदींनी म्हटल्याचं पाहायला मिळतंय. फरा निश्चितच ही काल पंतप्रधान मोदींनी द्वारका इथं समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग केले होतं आणि तेव्हा ते नेमकं काय म्हणाले याविषयीची ही हेडलाईन आहे. गुजरात समाचार आघाडीचं वर्तमानपत्र, त्याची हेडलाईन आपण बघितलेली आहे वर्षा. यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत. गरिबीची पातळी लक्षणीयरित्या 5% पर्यंत खाली आली, नीती आयोगाचा हा अहवाल सांगतोय. तर टाइम्स ऑफ इंडियाची ही बातमी आहे, हेडलाईन आहे. गरिबीची पातळी लक्षणीयरित्या 5% पर्यंत खाली आलेली आहे. सांख्यिकी कार्यालयानं जारी केलेल्या ताज्या सर्वेक्षणात दावा केलाय की शहरी आणि शहरी तसंच बिगर शहरी दरी कमी होतीये आणि या संख्येचा अर्थ देशातील गरिबीच्या पातळीमध्ये तीव्र घट होऊ शकते असं नीती आयोगानं सांगितलेलं आहे. तर देशातील गरिबीची पातळी 5% किंवा त्यापेक्षा कमी झालेली आहे. तसंच ग्रामीण भागातील वंचितता ही जवळपास नाहीशी झालेली आहे असा दावा नीती आयोगाच्या अहवालामध्ये केला आहे आणि हीच आहे टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.